नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया जुनी पेन्शन योजना, निवृत्तीचे वय 65 वर्षे, भरपूर सुट्ट्या, सरकारी कर्मचाऱ्यांची 5ही बोटं तुपात, 8व्या वेतन आयोगाची अपडेट काय। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। 8व्या वेतन आयोगाच्या प्रत्येक अपडेटकडे सरकारी कर्मचाऱ्यांचं लक्ष आहे। त्यांच्या संघटना प्रतिनिधी सध्या वेतन आयोगात गलेलठ्ठ पगार, जुनी पेन्शन योजना, निवृत्तीचे वय अधिक फिटमेंट फॅक्टर यावर अधिक जोर देत आहेत। आयोगासमोर त्यांच्या आग्रही मागण्या रेटून धरत आहेत। ऑल इंडिया NPS एम्प्लॉईज फेडरेशन अंतर्गत काम करणाऱ्या सरकारी शाळा शिक्षकांच्या संघटनेने दिल्लीत मोठी मागणी केली। 8वा वेतन आयोग सध्या राष्ट्रीय राजधानीत तळ ठोकून आहे। विविध कर्मचारी प्रतिनिधी आणि संघटना यांच्या शिफारशी आणि मागण्या ते जाणून घेत आहेत। आयोगाचे अध्यक्षासह सदस्य कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी आणि त्यांच्या सूचनांवर विचार करत आहेत। या संघटनेने अनेक मागण्या केल्या आहेत। फिटमेंट फॅक्टर हा सर्वांचा कळीचा मुद्दा तर आहेच, पण त्यासोबतच या संघटनेने जुन्या पेन्शन योजनेसाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे। तर अधिक सुट्ट्यांची मागणी आणि सेवानिवृत्तीचे वय 65 करण्याच्या मागणीने देशाचे लक्ष वेधले आहे। बढती निवृत्तीनंतरचे फायदे, आरोग्य विमा आणि पेन्शनच्या किचकट नियमावर या संघटनेने बोट ठेवले आहे। AINPSEF नुसार केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, दिल्ली MCD आणि NDMC शाळांसह केंद्रशासित प्रदेशातील सरकारी शाळांनी याविषयीची मागणी रेटली आहे। दिल्लीत 8व्या वेतन आयोगाचे सदस्य विविध सरकारी संघटना आणि निवृत्तीधारकांच्या संघटनांसोबत चर्चा करत आहेत। ही बैठक 7 ऑगस्ट पासून सुरू झालेली आहे। 10 ऑगस्ट पर्यंत आयोग चर्चेबाबत सूचना, हरकती स्वीकारल्या जातील। कर्मचारी संघटना, पेन्शनर्स आणि त्यांचे प्रतिनिधी आयोगाच्या सदस्यांसमोर त्यांची बाजू मांडली। शिक्षकांना हव्यात अधिक सवलती, शिक्षक संघटनांनी नवीन वेतन आयोगासमोर त्यांची बाजू मांडली। सर्व केंद्रीय सरकारी शिक्षकांना समान वेतन, भत्ते आणि सेवा अनुषंगिक लाभ देण्याची मागणी करण्यात आली। एक भारत श्रेष्ठ भारत हे स्वप्न साकारायचे असेल तर सर्व शिक्षकांच्या सवलती एक समान असायला हवा, अशी मागणी करण्यात आलेली आहे। देशातील प्रत्येक शहरातील खर्चाचे गणित वेगळे आहे, पण पगारात समानता हवी। शिक्षकांचे पे स्केल आणि इतर भत्ते एक समान असावेत, अशी एक मागणी करण्यात आली। जुनी पेन्शन योजनेची मागणी, शिक्षक संघटनेच्या मुख्य मागणीस जुनी पेन्शन योजना आणि अधिक सुट्ट्यांसह पदोन्नतीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। सरकारी शाळांच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी लावून धरण्यात आलेली आहे। 1 जानेवारी 2004 आणि त्यानंतर सेवेत दाखल केंद्र सरकारच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना राष्ट्रीय पेन्शन सिस्टीममध्ये सहभागी करण्यात आले होते। आता शिक्षकांना युनिफाईड पेन्शन स्कीम निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे। यासोबतच पुरुष कर्मचाऱ्याला नोकरी दरम्यान लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी सुट्टी मिळावी, अशी मागणीही करण्यात आली आहे। कॅशलेस मेडिकल सुविधांचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।